होय ग. मी काय म्हणतोय, काय आज रविवार आहे ना? मटण आणायचं म्हणताय का? खाणार कोण ग? खाणार तिकडे जाऊन बसलाय. खाणारे फक्त अजिंक्यच आहेतोय, आम्ही नाहीत का? अगं मी काय म्हणतोय ते तरी आधी ऐकून घ्या. आम्ही काय ज्योतिष आहे व्हय, तुमच्या मनातलं बळकायला? अगं मला आधी बोलू तर द्या की. आज रविवार आहे ना, आज बेळगावला जाऊन आलो असतो तर. आता तुमचं काय आदिनामध्ये 4 दिवस झालेत का अजिंक्यानं भरती होऊन? अगं तसं नाही, पुन्हा टाइम मिळतोय नाही मिळतोय. दर रविवारी हेच करा. तिकीट किती आहे माहिती का? 300 रुपये. अगं मग काही लय जड होतंय का? पोरापेक्षा पैसा मोठा नाही. जीजी, एका माणसाचं 300, चौघांचं नाही काय? अगं मग असू दे की, मी देते की, जाऊया आपण. नोटा बदलून घेतल्यात ना? नाहीतर द्याल जुन्याच काढून. पुष्पे, मी एवढी बी काही अडणी नाही ग. मी देते पैसे आणि जाऊया आपण. बघितलं का? परवा पावडरच्या डब्याला 50 रुपये मागितलं तर नव्हतं यांच्याकडं. ना तू म्हणलं की कसं निघत्यात बाहेर. तर ग, मीच नाही का रोज पावडर थापते तोंडाला. आणि ते पैसे साठवलेत का नाही ते वाटायला नाही, आडी अडचणी ठेवल्यात. मग आता काही नडलंय का? अगं जीजी म्हणतीये ना, मग येऊया की जाऊन आपण. जावा तुम्हीच, मी नाही येत. एका दिवसात या जा करायला कुठल्या देवानं सांगितलंय? अगं आता जीजी देते की पैसे. समाधान आहे. थांब तू, मी आणते. अगं जीजी बस 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 बस. अगं मी गंमत केली. अगं मी मेलो नाही अजून. 4 माणसं पोसायला मला जड नाहीत. आहेत माझ्याकडे पैसे. जेडे, मग तू बी चल की. मी नाही येत. का ग जेडे? नाही नको. माझं सातारला जरा काम आहे. आणि जे सारखा सारखा प्रवास तुला सहन होणार आहे का? अगं पुढच्या वेळी जाऊया की. बरं बाई, तसं करू. समाधान आहे. पुढच्या खेपेला जाऊ आपण. होय हो, आपला होकार कळवायचा का मुलाला? एवढ्या लवकर? पुन्हा त्यांनी म्हणू नये ह्यांनाच गरज नाही म्हणून. उगाच धावल्यावानी करू नका. आणि काय फोन करायची गरज नाही. पुरीचं काय जुबाई नाही गेलं. जीजी, अहो पुरीची बाजू आहे आपली. अगं आता पहिला जमाना नाही राहिला. पुरी मिळता मिळत नाहीत. आणि तसं बी त्यांना गरज असत तर करतील की चट फोन आपल्याला. आपण फोन केला तर आपल्याला लई गरज आहे असं वाटेल. आणि त्यांच्या अपेक्षा लई उंचावतील. होय, जीजी म्हणते ते अगदी बरोबर आहे. लय बी वाट बघू नका, नाहीतर माझ्या पुरीच्या आयुष्याची वाट लागायची. येते मी. हॅलो. अगं किती वेळ झाला मी फोन ट्राय करते. कोणा संग बोलत होतीस? आजला फोन केला होता. वही मैं सोच रही थी कि तेरा फोन क्यों नहीं लग रहा था. काय बोलला त्यो? काय नाही, काय नाही मतलब? फोनच लागना त्याचा. अगं सकाळपासून फोन ट्राय करते पण बंद आहे वाटतं. अगं मग विकेला फोन कर की. केला की पण त्याचा बी बंदच आहे. म्हणजे त्यांना फोन मिळाला नसेल अजून. पण त्याच्याकडे दुसरा मोबाईल आहे की, त्याच्यावरनं तर करायचा ना. का करत नसेल का तो फोन? शितले, मला तर वाटतं आजाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याच्याशिवाय असं वागणार नाही तो. पण काय प्रॉब्लेम आहे ते कसं कळणार? आता त्याच्या संग बोलणं झाल्याशिवाय तरी काय कळणार नाही. नाहीतर विक्या संग तरी बोलणं व्हायला पाहिजे बघ.
अगं दोघांचा बी फोन बंदच आहेत. मला तर वाटते त्यांना अजून मोबाईल मिळाला नसेल. मोबाईल मिळाला ना की करेल आजा फोन. तू नको काळजी करू. ऐक की, आपण जाऊया का बेळगावला? काय डोके पे पड़ी है क्या? मच्छी छीलते हैं ना वैसे अम्मी मुझे छीलेगी और बात कर रही है बेळगाव जाने की. और आज रविवार है, तेरे घर में ना सब नीचे बैठे होंगे नाश्ता करते, वो एक हाथ. और उनके सामने से कैसे बाहेर पडेगी? बेळगावला जाऊया म्हण. आधीच ती भागी पाहून गेलं ना गावात रान पेटलंय. बात कर रही है. आणि काय तर बावटपणा करू नकोस. जरा दम धर, येईल त्याचा फोन. नाहीतर थोड्या वेळानं ट्राय कर, लागल फोन. आज काय बी करून मी आजाला कॉन्टॅक्ट करणारच. एक तर फोनवर, नाहीतर मग बेळगावला जाऊन. ए बाई, तुला काय करायचं ना ते कर. आणि मी हे सांगायला फोन केलाय की मी बाहेर जाणार आहे. उगाच माझं नाव सांगून बाहेर जाशील आणि घोळ घालशील. बेळगावला जायचं काय काढू नकोस. ठेवू का? सुमे, काय हो पुष्पाताई, लय दिवस झालं घरी झाली नाहीस. अहो अध्यक्ष झाल्यापासून तुमचा भार आमच्या डोक्यावर आलाय ना, वेळच मिळत नाही बघा. पण आता येळ काढ बाई. का हो? काय झालं? अगं जेडीचं लग्न ठरलंय ना. अगो बाई, अजिंक्य तयार झाले वे? आणि अजिंक्यन बरोबर नाही हा. मग कुणा संग? अजिंक्यशिवाय दुसरी पोरं नाहीत वय. मस्त त्यांच्यापेक्षा चांगलं पोरग आहे. घरचं तर एकदम चांगलं आहे. तुम्ही अगं पुरीनं माझ्या नशीबच काढलंय बघ. असं स्थळ आलंय की काय सांगू. अहो कोण आहे ते तरी सांगा की. आता कोण हाय काय हाय हे सगळं रस्त्यात सांगू होय. या की उद्या दोघी जणी घरी, सगळं निवांत सांगते. वय येऊ का? असा कोणता पोरगा बघितलाय काय माहिती. कळेलच की कोण आहे ते. टॅलेंट, तुला सफरचंद कुठे येतं माहितीये का? काश्मीर मध्ये. देर यू आर. आणि आंबा? आंबा आपल्या महाराष्ट्रात. पण तुला एक फॅक्ट माहितीये का? काय? आपण सफरचंद साली सकट खातो आणि आंबा साल काढून खातो. पण तिकडं आंबा साली सकट आणि सफरचंद साल काढून खाल्ला जातो. याचं कारण माहितीये का? नाही. किंमत. किंमत लई महत्वाची असते. आपण सफरचंदाला किंमत मोजतो आणि त्या आंब्याला. आपण ज्याची किंमत मोजतो त्याचा एक कण बी वाया घालवायचा नसतो. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे कुणाची किती किंमत आहे, कुणाची मस किती पाण्यात आहे, कुणाचे हात किती दगडाखाली आहेत, याची सगळी माहिती आपल्याला पाहिजे.